चमकणार आहेत आता पुढचे 4 महिने थांबा फक्त. किती? फक्त 4 महिने. पावसाळा संपायच्या आत किती 4 व्हीलर असतील या साताऱ्यामध्ये आपल्या PRBच्या, आता आम्हाला सुद्धा अंदाज लावता येत नाही. आता ऑलरेडी 5-7 असतील माझ्यामध्ये, पुढचे 4 महिन्यात अंदाज नाही लागणार. कारण यांनी स्वतःला पेटवून घेतलेला आहे. हे जिथे उभं राहतील तिथे पेटतं, इकडे उभं राहिलं इकडे पेटतं, जिकडे जातील तिकडे पेटत चाललेलं आहे. बरोबर आहे? मुंबईमध्ये मी गेलो तर फीडबॅक घ्यायला, असाच कार्यक्रम मुंबईत पण झाला. त्याच्या अगोदर काही लीडर्स बरोबर मी बोललो जे LDPला आले होते. आणि तुमचं आणि माझं नातं कधी चालू होतं? LDP नंतरच चालू होतं. मी पर्सनल तुमच्या बरोबर काम करतो. ज्या वेळेला तुम्ही LDP मध्ये येता, LDP नंतरच तुमचं आणि माझं पर्सनल काम चालू होतं. आज ही जी काही मंडळी आले त्यांच्यावर आम्ही 3 तास पर्सनल लेवलला बसलो होतो ऑफिसमध्ये, जेणेकरून त्यांना अजून पुढे कसं नेता येईल, त्यांची स्वप्न अजून कशी पूर्णत्वाला जातील, याच्यासाठी पर्सनल काम माझं तुमच्याबरोबर होतं. तोपर्यंत पर्सनल काम मी करत नाही. तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही, यस मला GM च्या खुर्चीवर बसायचं आहे आणि ही पात्रता माझ्यामध्ये आहे, ही माझी तयारी आहे, ते जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत GM ला काय लागतं हे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तुमच्या बेसिक काहीतरी क्वालिटीज असल्या पाहिजेत. त्या क्वालिटीज तुम्ही दाखवा, मग पाहिजे तिथे आम्ही नेऊन तुम्हाला पोहोचवू. फॅक्टरी आधीच सांगितलं, काही नंबरचा ऊस असू दे तुमचा, आमची फॅक्टरी आम्ही त्याची साखर बनवणारच. माणसं घडवायची फॅक्टरी आपली PRB एज्युकेशन सिस्टम. एवढी अफलातून आता आज जी मी मीटिंग घेतोय ही पुढच्या महिन्यामध्ये माझ्यासाठी मीटिंग नसणार, मी घेऊच शकणार नाही मीटिंग ही. कारण एवढी व्याप्ती वाढत चालली आहे PRBची. यातलीच काही मंडळी तुम्हाला बघायला मिळतील किंवा मुंबईची मंडळी इथे येऊन मीटिंग घेतील, इथली मंडळी कोल्हापूरला जाऊन मीटिंग घेतील, कोल्हापूरची मंडळी बेळगावला जाऊन मीटिंग घेतील. परवा दिवशी बेळगावला एक मेगा सेमिनार होता, मोठा सेमिनार होता. पहिल्यांदाच आम्ही त्या राज्यामध्ये घेतला, कर्नाटकमध्ये. अफलातून भरपूर लोक होती. या महाराजा हॉटेलची मला आठवण आली. इथे सातारमध्ये आम्ही पहिली मीटिंग घेतली होती, तिथे जास्तीत जास्त वेळ आम्ही बोललो होतो. काही मंडळी असतील यातली जी महाराजा हॉटेलला आली होती, त्यावेळेला जास्तीत जास्त मी आणि बाकीचे काही डिरेक्टर्स बोललो होतो. कालची मीटिंग अशी होती की ज्यामध्ये मला बोलायला तरी चान्सच दिला नाही. सर म्हटले थोडाच वेळ बोला तुम्ही जरा. क्या बात आहे. आता तुम्हाला बोलायची आवश्यकता नाही, आता आम्ही बोलणार. आणि अख्खा सेमिनार, मेगा सेमिनार, किरकोळ सेमिनार नाही, मेगा सेमिनार तुमच्यापैकी लीडर्सने घेतला. लक्षात घ्या, पूर्ण अँकरिंग त्यांनी केलं. दोघांनी अँकरिंग केलं, दोघांनी पूर्ण प्लॅन सांगितला, एकाने प्रोडक्ट डेमो सांगितला, बाकीचे लीडर्स सगळे शेअरिंग करायला आले. आम्हाला म्हटलं थोडीशी जर माहिती सांगा तुम्ही आला एवढे लांबून, पुण्यावरून मला बोलवलं, तिकडे बोलायला चान्स दिला नाही. काही मिनिटं बोला म्हणे, 5-10 मिनिटं बोला आलाय तर, म्हणजे मला बोलायला तरी शिल्लकच काही ठेवलं नाही. अशा पद्धतीने तयार झालेली लोक 3-3.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये मला काही मिनिटं दिली त्यांनी बोलायला. आणि आम्हाला समाधान वाटलं की महाराजा हॉटेलमध्ये जे स्वप्न बघितलं आपण हे प्रत्यक्षात उतरवू शकलो आपण 6-7 महिन्यामध्ये. आम्ही कंटिन्युअसली काम केलं या सिस्टीमवरती. आता तुम्हाला लोकांना 6-7 महिने थांबायची गरज नाही, तर 7 महिन्यानंतर आम्ही ह्या लोकांना LDP दिला. हा LDP आम्ही सप्टेंबर मध्ये पण घेऊ शकलो असतो, हा LDP आम्ही ऑक्टोबर मध्ये पण मागच्या वर्षी घेऊ शकलो असतो. पण वय वर्ष 21 झाल्याशिवाय लग्न करायचं, शारीरिक आणि मानसिक अवस्था, बरोबर. तसं या सिस्टम मध्ये आम्हाला तुम्हाला काय द्यायचंय, तुमच्यासाठी काय पुढे वाढून ठेवायचं, कुठल्या लेवलला काय द्यायचं, हे सगळं डिझाईन होतं. कंपनी रजिस्टर झाली त्या दिवशी आम्हाला माहिती होतं आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने काय देणार. एवढी क्लिअर कट विजन आहे या कंपनीकडे. तुम्हाला गुड न्यूज अशी की तुम्हाला थांबावं लागणार नाही आता पुढचे 6-7 महिने. कारण ज्या गोष्टी बेस लेवलला केल्या पाहिजेत आम्ही करून ठेवल्यात. आता ही जी काही 60-62 लोक पूर्ण महाराष्ट्रातनं सिलेक्टेड आली होती, ज्यांनी त्या प्रकारचा इन्कम घेतला 10,000 रुपयाचा. MD साहेब म्हटले नाही आपल्याला अजून फास्ट जायचंय. आता पुढची फळी जी येणार आहे त्यांना आपण थांबवायचं नाही, त्यांना अजून फास्ट करायचंय. मग त्यांनी अनाउन्स काय करून टाकले LDP मध्ये की 21 एप्रिल पासून 9 मे पर्यंत जी व्यक्ती 5,000 रुपयाचा प्रोडक्ट बायनरीचा चेक कमवेल, प्रोडक्ट बायनरीचा चेक जो व्यक्ती 5,000चा कमवेल, म्हणजे 20 दिवसांमध्ये 5,000 रुपयाचं उत्पन्न घ्या. म्हणजेच काय, इकडे 5 प्रोडक्ट्स इंडक्शन कुकर, इकडे 5 प्रोडक्ट मसाज मॅट, तुमचा 5,000चा चेक झाला. आणि तुम्ही एकटा करणे, तुमच्यावर ग्रुप असतो, म्हणजे इकडे 5 प्रोडक्ट केले, इकडे 5 प्रोडक्ट केले, 4-4 पॉईंटचे तुमचा 5,000 रुपयाचा चेक होतो. तुमच्यावरती आम्ही 20,000 रुपये लावायला मोकळे.
एक लक्षात घ्या, कुठल्या विचाराने ही कंपनी पुढे चालली. आणि 12 तारखेला LDP पुन्हा त्याच हॉटेलमध्ये होणार आहे, कारण उत्कृष्ट व्यवस्था त्यांनी आमच्यासाठी केलेली होती. 30 तारखेपर्यंत 50 लोक क्वालिफाय होते. या 30 तारखेपर्यंत डेट कुठली आहे? कारण मी मुंबईला गेलो होतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच बेळगावला गेलो. मुंबईची लोक तर आग लागल्यासारखे काम करतात, पेटून उठले, धमाल धमाल. आमचीच जास्ती लोक पाहिजे, मुंबईसाठीच 50 जागा ठेवा अशी मागे लागली. बरं म्हटलं ठीक आहे, चला बेळगावला गेलो. बेळगावला परिस्थिती नाही म्हटले, सर आमची कमीत कमी 20-30 लोक घ्या. 30 तारखेलाच आम्ही तुम्हाला यादी देतो, ही लोक क्वालिफाय झाले त्यांचे चेक दाखवतो. आम्हाला तर कळणारच आहे, पण त्यांचा एवढा जबरदस्त उत्साह आहे. काल कोल्हापूरमध्ये मला इथे रात्रीच यायचं होतं, थांबायचं होतं इथे हेमिक्सिटी येऊन, त्या लोकांनी सोडलंच नाही. लीडर लोकांनी नाही म्हटले, आम्हाला मेगा सेमिनारचं प्लॅनिंग करायचंय. 2000 लोकांचं प्लॅनिंग केलंय त्यांनी मेगा सेमिनारचं कोल्हापूरमध्ये. म्हटलं आम्ही अजून मेगा सेमिनार घेतला नाही, घेणार तर असा घेणार की सगळ्यात जास्त गेस्ट आम्ही आणणार. 2000 लोकांचं टार्गेट घेतलंय. आणणारच आम्ही, नवीन लोक, असोसिएट नाही, नवीन लोक आम्ही 2000 आणणार. आज किंवा उद्या कदाचित ते हॉल पण बुक करून टाकतील, पासेस वगैरे प्रिंट करतील. ते म्हणले 700 लोकांनी 700-800 लोक आली होती का, आम्ही तिप्पट आणणार, कमीत कमी तिप्पट म्हटलं त्यांनी. पेटू. आता तिथली आम्हाला टेन्शन आहे की ती आखी बॅचच त्यांच्यासाठी करावी लागेल. कुठेतरी कोल्हापूर साईडलाच कुठेतरी हॉटेल बघावं लागेल, तिकडेच एक 50 लोकांची बॅच घ्यावी लागेल. कारण बेळगावच्या लोकांनी एवढ्या लांब आणलं 20 लोकांना, बरोबर नाही. मग आम्ही तिकडचं हॉटेल बघणार पुढच्या बॅच साठी. आता सातारची मंडळी, सातारकर काय करतात माहित नाही. ट्रेनर सातारचाच आहे, फलटण तालुका माझा. आता बघू माझी माणसं किती येणार तिकडे. आता मी सगळ्या गावचं ऐकून आलोय. 5000 रुपये फक्त कमवायचे, तुमच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजे. कंपनीमध्ये आम्ही तुमच्यावर बाजी लावणार. हे लक्षात ठेवा. काय वाक्य आहे माझ्या परत का मी हे बोलतोय? कुठली कंपनी मार्केटमध्ये भारतामध्ये अशी नाहीये जिने तुम्ही पैसे कमवा, आम्ही तुमच्यावर पैसे लावतो. प्रत्येक कंपनीमध्ये कमवले ना पैसे खर्च कर, ट्रेनिंगला ये फीस भर, सेमिनारला ये फीस भर, तिकीट काढ, ट्रेनिंगला ये पैसे घे लोकांकडनं आणि पैसे दे इकडे. ही एकच अशी कंपनी आहे भारतामध्ये जी फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देते तुम्हाला. आणि एकदा येऊन बघा फक्त LDPला, मग कळेल पैशा पलीकडे काय जीवन आहे. ह्या लोकांनी जी शिदोरी जवळ घेऊन गेले ना बाहेर, पैशा पलीकडचं जीवन त्यांनी बघितलं. पैसा मिळणारच, इट इज गॅरंटेड. लक्षात, तुम्ही LDP आहात ना, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर पैसा मिळणार आहे. तो गौण विषय आहे. नंतर आम्हाला पैसा मिळणारच आहे. मिळालेल्या पैशावरती आनंदी, सुखी, समाधानी जीवन जगता आलं पाहिजे. सामाजिक देणं जे आपण लागतो ते समाजाला काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे हे आपल्याला शिकलं पाहिजे. बिल गेट्स हा जगातला नंबर 1 चा श्रीमंत, 90% संपत्ती दान केली. त्याच्याबद्दल असं बोललं जातं की त्यांनी जर संपत्ती जी आता कमवली आहे ना, त्याची संपत्ती किती वर्ष टिकू शकते, किती पिढ्या टिकू शकते माहिती का? अंदाज आहे कुणाला? अंदाज आहे? बिल गेट्स या व्यक्तीने पुढे कमवायचं नाही ठरवलं, आहे तेवढी संपत्ती किती काळ पुरेल माहिती आहे ना? किती वर्ष पुरेल? ते राहणार नाही तेवढी वर्ष पुरणार आहे. त्यांच्या किती पिढ्या येणार आहेत तेवढी वर्ष पुरणार आहे. किती वर्ष पुरेल माहिती आहे? आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये जे आहेत ना, त्या लाईफस्टाईल प्रमाणे 750 वर्ष, 750 वर्ष त्यांच्या किती पिढ्या अशा चालतील एवढी संपत्ती आहे. साहेबा 90% संपत्ती दान केली. वॉरेन बफेट जगातला दुसरा श्रीमंत व्यक्ती, ह्याच समाजातले कमवले, ह्याच समाजाला द्यायचं. 95% संपत्ती दान केली. 95% संपत्ती. जगातला सगळ्यात श्रीमंत. आमचा 10,000 रुपयाचा पगार असला, सिग्नलवर 4 आणे टाकायचे म्हणजे आमच्या जीवावर येतात. आम्ही म्हणतो जे चालत नाही नोट तिथे, हे चुकतंय आपल्याला काहीतरी. यशस्वी लोक कसे असतात तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. मग काय समाजाप्रती आपल्याला काय देणं लागतो तिथे आल्याला कळेल. आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे आपली. जीवनाचा उद्देश काय आहे हे कळलं पाहिजे. नाही कळत आपल्याला भरकटतो आपण. 50, 55, 60 वर्ष रिटायर झालं म्हणतो काय केलं आपण. मागे जरा वळून बघतो काय नाही केलं. 2 पूर्ण जन्म घातला, काही लोकांनी 5 ला घातला असेल आणि मग त्यासाठी फार तडजोड करायला लागली. पांघरुणातले पाय आखडते घ्यावे लागले. काय केलं? पोट भरलं, एवढंच काम केलं. जीवनाचा उद्देश काय काही कळलंच नाही. हे तेव्हा कळायची गरज नाही, आत्ताच कळलं पाहिजे. आत्ताच आपल्याला त्याच्यावरती काम करायचं. या सिस्टीम मध्ये ते सुद्धा आपण शिकणार आहोत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य काय, नुसता पैशाचा उपयोग काय. मी मागच्या कित्येक वर्षांमध्ये लोकांना असं बघितलं रडताना, करोडपती आहेत, झोप लागत नाही, गोळ्या खाल्ल्या झोपेच्या तरी झोप लागत नाही. आम्ही अशा त्यांच्या
चुटकीसरशी प्रॉब्लेम दूर करतो. मानसिक स्वास्थ्य राखू शकत नाही लोक, झोप लागत नाही लोकांना, किती नकारात्मक विचार करतात, सतत नकार घेतात. तुम्हाला माहिती आहे आपण दिवसभरात किती विचार करत असतो, किती वेळा विचार करतो माहितीये काय अंदाज आहे? किती वेळा विचार करतो आपण? अंदाज म्हणजे 60,000 वेळा विचार करतो आपण दिवसात. 60,000 वेळा विचार करतो. आणि 60,000 विचार करतो त्यातले 90 ते 95% विचार कसे असतात? नकारात्मक असतात. गुस्सा आत भरला तर बाहेर गुस्साच पडणार. घरात मिक्सर असतो का नाही? बरोबर असतो ना. त्यात गहू दळायचे म्हटलं तर गहूच दळणार, गव्हाचं पीठ येणार, त्यातनं मुगाची डाळ बाहेर पडणार. जरा कमी स्पीड ठेवल्यावर असं होईल काय? जे आत टाकणार ते बाहेर मिळणार ना. आपण या डोसक्यात काय टाकतो? लय भारी निगेटिव्ह टाकतो, सगळं नकारात्मक, जे नको तेच टाकतो. अपेक्षित तेच बोललं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला बोलायचं काय ते कळत नाही, विचार काय करायचं ते कळत नाही. एवढं व्यस्त आपलं जीवन आहे, आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. कारण त्या दीड मिनिटाच्या पोटासाठी सगळं चाललेलं आहे. त्याच्यावर आपण एवढे अडकलोय की आपल्याला जीवनाचा उद्देशच माहित नाही, आनंदी कसं जगायचं हेच कळत नाही. तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल ना की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, सकारात्मकच बोललं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे. अगदी प्रवचनांपासून बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. ऐकलं की नाही? येस और नो? येस. पण अजून तुम्हाला पटलेलं नाही म्हणून आपण निगेटिव्ह बोलतो. दुसऱ्यांबद्दल सुद्धा निगेटिव्ह बोलतो, स्वतःबद्दल सुद्धा निगेटिव्ह बोलतो. आता 15 सेकंदात मी तुम्हाला दाखवणार आहे, इथून पुढे तुम्ही कधीच निगेटिव्ह बोलणार नाही. कुणाला बघायचं? जरा कोणीतरी एक इथे जो नवीन पहिल्यांदा आलेला व्यक्ती आहे. आपल्या विचारांचा प्रभाव काय पडतो आपल्या शरीरावरती हे तुम्हाला मी दाखवतो. या कम. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या सर, या इकडे मैदानामध्ये. कोपऱ्यात नाही म्हटलं, मैदानात. काय नाव सर? सिद्धेश्वर, राईट. आता सिद्धेश्वर काय करणार आहे? त्यांची एक ताकद आहे ना, आता जी काय ताकद आहे त्यांच्याकडे, त्यांनी काय करतील? समोर बघतील आणि हात आडवा धरणार, मूठ बंद असेल, ताकद लावतील जोरात अशी, खाली हात येऊ देणार नाही. काय करणार? असं ताट धरतील, वरती जाऊ देणार नाही, खाली पण येऊ द्यायचं नाही. बरोबर आहे? मी दाबणार आहे खाली. ओके, आपण बघूया त्यांची ताकद कशी आहे. धरा हात असा एकदम कडक, हा, खाली येऊ द्यायचं नाही, कडक, हा, खाली येऊ. यस, बरोबर आहे. ही त्यांची नॅचरल ताकद आहे. आता विचारांमुळे आपल्या ताकदीवर काय परिणाम होतो? विचारांमुळे आपलं किती नुकसान होतं? चांगलं बोललं, चांगलं वागलं, चांगले विचार केले तर काय आपला फायदा होता आपण बघूया. सिद्धेश्वर साहेब, तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती किंवा अशी भरपूर अशी व्यक्ती असतील ज्यांचा तुम्हाला राग येतो? भरपूर. आपला स्टॉक मोठा आहे, चुकीच्या गोष्टींचा स्टॉक नेहमी मोठा असतो. नाही, माझंही तसंच. बरोबर. जे चुकीचे व्यक्ती म्हणजे काय? ज्याने आपले नुकसान केले, त्याचा आपल्याला राग येतो, आपण द्वेष करतो, त्याने नुकसान केलंय, कधीतरी शाळेत रबर घेतला, मुस्करात मारली, आपल्या असं काय काही झालेलं असतं, आपल्याला दुःख होतं. त्या व्यक्तीचा विचार जर केला तर काय होतं आपण बघूया. अशी एखादी व्यक्ती की ज्याचा जास्त त्रास झाला आपल्याला येत आहे ना, त्या व्यक्ती डोळ्यासमोर आणायची, मला सांगायची पण गरज नाही, तो आहे का ती आहे ते पण सांगायचं नाही. काही लोकांना है ना कॉलेजमधलं वगैरे आठवतं, मागचं मला फुल द्यायचं होतं पण म्हणजे असं कुणी पण सांगितलं, फक्त राग आला पाहिजे आतमध्ये, हा, किंवा भावना वाईट आहेत. भावना वाईट म्हणजे काय? राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, जे काही नकारात्मक आहे ते आहे त्या व्यक्तीविषयी. त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि इकडे हात ताट ठेवायचा, मी खाली ओढणार आहे, बघू का. आणि फक्त ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली, मला सांगायची होती ना, विचार करायचा फक्त, आली की फक्त असं करा म्हणजे मला कळेल, मी आत कसं जाऊन बघू ना, खाली नका बघू, समोर बघायचं आणि आठवा. ती व्यक्ती आठवली की फक्त असं करायचं म्हणजे आठवली तुम्हाला, मला कळेल ना, म्हणून त्यावेळेस मी हात दाबणार नाही, थोडं पुढे बघा. इथे ताकद लावायचीच आहे तुम्हाला कंटिन्यूस. परत एकदा हा हा, समोर आणा. ती व्यक्ती आली की फक्त मान आला म्हणजे मला कळेल, ताकद लावायचीच आहे. इथं काय बोलू शकत नाही, तुमची प्रतिक्रिया अशी, बरोबर. नुसती ती व्यक्ती नकारात्मक गोष्ट, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना फक्त डोळ्यासमोर आली, काय झालं? सिद्धेश्वरांची ताकद
काय करतो 60,000 वेळा विचार करतो आपण. 90% म्हणजे 54-55,000 विचार नकारात्मक करतो. काय होतं या शरीराचं लक्षात घ्या. इथे बसलेल्या ज्या भगिनी माता आहेत या दिवसभर रडत असतात, जावेच्या नावाने, सासूच्या नावाने, त्यांच्या नाही दुसऱ्या. ह्याचं उन्ह धुणं काढ, त्याचं उन्ह धुणं काढ. काय होतं लक्षात घ्या. तुमची ताकद फक्त विचार चुकीचा करतो आपण, आपली एनर्जी जाते. आता पॉझिटिव्ह बोललं तर काय होईल, चांगलं बोललं तर काय होईल. दुश्मन के साथ भी ऐसा सुलूक मत करो जो आप अपने साथ नहीं चाहते. एखाद्या व्यक्तीचा द्वेष आहे ना आपल्याला, त्याचा राग येतोय, आपला दुश्मन येतो, त्याच्याबद्दल सुद्धा चांगलंच बोलायचं आपण, चांगलंच वागायचं. त्याचा परिणाम काय होतो बघा. आता सिद्धेश्वर तुम्ही काय म्हणणार माहितीये का, हात हात ठेवायचं, ताकद लावायची, म्हणायचं आय एम दी बेस्ट. फक्त बोलायचं आय एम दी बेस्ट. राईट. बघून काय होतं, म्हणत राहा, म्हणा 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 म्हणा. फक्त चांगलं बोलतोय आपण, ताकद वाढते. फक्त वाईट विचार बोलणं तर आमची गोष्ट आहे, वाईट बोलले तर फार लवकर हवा निघते, बस्ट वॉल्ट्यूबच निघून जाते, वॉल्ट्यूबच निघते. नुसता विचार केला तर पंक्चर आहे, आणि बोललं तर वॉल्ट्यूब निघून जाते. आणि जर समजा काही चुकीचं केलं तर टायरच फुटतो. कसं काढा आपण पुढे वळणार आपल्या जीवनाचं. अशा कित्येक गोष्टी तुम्ही 4 दिवसामध्ये शिकणार. हे फार किरकोळ आहे. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या कसं पाणी असतं थोडंसं, तसं हे स्टार्टर सुद्धा नाही, स्टार्टर LDP मध्ये. राईट. धन्यवाद सिद्धेश्वर सर. या राईट. काय करणार, चांगलंच बोलणार, सकारात्मकच बोलणार. त्रास जर एखादा होत असेल तर मला हा त्रास होतोय बोलणार नाही, कारण तो त्रास वाढतो. वास्तू पुरुष म्हणतो तथास्तु, 1000 पट वाढू दे म्हणतो. आता विचार करून बोलणार ना. आता विचार करताना पण विचार करणार, काय विचार करायचा, कुठला विचार करायचा. चुकीचा विचार बापरे पाप आहे आपल्यासाठी. आता तुम्ही बघितलं, पाप आहे चुकीचा विचार करणं, दुसऱ्याबद्दल सुद्धा चुकीचा विचार करणं आपल्यासाठी घातक आहे. लक्षात घ्या. म्हणजे एखादा जर चुकीचा विचार मी शेजाऱ्यासाठी करतोय, त्याचं काय नाही होणार, माझंच वाईट होणार, माझा प्रॉब्लेम वाढणार. त्यामुळे रडगाण आजपासून आम्ही रडणारच नाही. सिंपल लॉजिक देतो मी तुम्हाला. एखाद्याला जर शुगरचा त्रास असेल, तो तर काय म्हणतो, लय डायबिटीज आहे, मला साखर कमी खायची, लय डायबिटीज आहे, चहा नको, लय डायबिटीज आहे. प्रत्येक वेळेला लय डायबिटीज, लय डायबिटीज, लय वाढतच जाते ते डायबिटीज. तो साखर घेताना पण होतं जरा कमी तर डायबिटीज नसलेली शुगर वाढणार. लक्षात घ्या. एवढी तुमच्या अंतर्मनाची विचित्र ताकद आहे. 6000 पट ताकदवान तुमचं अंतर्मन आहे. जे तुम्ही त्याला देता त्याला म्हणतात तथास्तु इंटू 6000 पट. तुमचा एक विचार गुणिले 6000. बाह्य मनात शक्ती आहे 10% फक्त लायकी आहे त्याची. 90% अंतर्मन मोठं आहे. आणि आपण जे सगळं बोलतो, जे सगळे विचार करतो, हे अंतर्मनात जातात आणि तशीच परिस्थिती तुमची निर्माण होते. आपण दरिद्री विचार करतो म्हणून दरिद्री आहोत. आपले विचार बदलले तर आपले नशीब बदलेल. या 4 दिवसामध्ये तुम्हाला कळेल अजून काय काय बदलू शकतो आपण. हे सिंपल आहे, किरकोळ आहे जे काय आता दाखवलं. तुम्ही तिथे जे अनुभवणार आहात ते तुमच्या जीवनात चॅलेंज आहे. जीवनात तुम्ही कधी अनुभवलेलं नसेल. तुमच्या शरीरावरती अशा गोष्टी आम्ही करणार आहोत की ज्या तुम्ही कधीच अनुभवलेल्या नाही. लाईफ इज गोइंग टू चेंज. ट्रिमेंडस बदल होईल तुमच्या जीवनामध्ये. तुमच्यामुळे तुमच्या फॅमिलीत बदल होईल. लक्षात घ्या. भरपूर असे आम्हाला अनुभव आता लोकांनी सांगितले की माझ्यामुळे माझ्या मुलांवरती असे परिणाम झाले, तसे परिणाम झाले, एवढ्या चांगल्या गोष्टी. आमची मंडळी किती वाजता उठत होती माहितीये का तुम्हाला अगोदर? LDP ला यायचे. हा सांगा किती वाजता उठायचे? 8:30-9च्या दरम्यान उठायचे. बरं अजून कोण आहे इकडे? हा किती वाजता उठायचे? किती? 7:30 वाजता उठायचे. हा 8 वाजता उठायचे. 8 वाजता उठायचे. 8 वाजता उठ काय किती बघा काय म्हणतात. पण आता का सांगू शकतात माहितीये? आता का सांगू शकतात? हा किती वाजता उठताय? 5:30 पावणे 6, 4:30, 5:30, 5 वाजता, 5 वाजता स्वीकारलं त्यांनी. काय घडलं असं 4 दिवसात? किती खाल्ले असतील त्यांनी?
है ना, लवकर उठण्यासाठी. बोलणी म्हणतोय मी, माझे पाय जरा असे अवघडलेत ना उभं राहून राहून. तुम्हाला काय वाटलं खाल्ले मी? बोलणी किती खाल्लेत त्यांनी जरा. बॉडी लँग्वेज 55% परिणाम करतं. कळलं का? एलडीबीची आलं होतं ना, बॉडी लँग्वेज असते, देहबोली 55% काम करते. कळलं ना? राईट. बोलणीच म्हणायचं तुम्हाला. अफलातून बदल घडले. अफलातून नाही, तुम्ही कम्पेअर करू शकता. एकदा या फक्त मग कळेल. मस्त एसी भट्टी असते तिकडे. अरे जाऊ द्या, उरलेल्या बातम्या आपण तिथे ऐकू. ओके, एलडीबीला आपण 12 तारखेला भेटू. काय करायचं ह्या 9 तारखेपर्यंत, येत्या 9 तारखेपर्यंत 5,000 रुपये घरी द्यायचे आपल्या आणि तिकडे यायचं. असे काही अफलातून खेळ खेळले तुमच्यातली हीच मंडळी. विचार असतो, तुम्ही विचार कल्पना करू शकत नाही अशा लेवलला ही लोक पोहोचले. तुम्हाला वाटतंय इथे जे बघितले त्यांना, पण त्यांच्या आतमध्ये जे बदल घडलेत. घरी जाऊन आई बाप्पांच्या पायावर डोकं ठेवून रडलेत, बायकोच्या पायावर डोकं ठेवून रडलेत ही मंडळी. आणि ते बघून बाकीची लोक रडत आहेत त्यांच्या गळ्यात पडून. अफलातून परिस्थिती. माइंड ब्लोईंग. काय होणार तुम्हाला नाही कल्पना काय होणार त्या 4 दिवसात 5 दिवसात. फक्त या तिकडे. इफ यू आर लकी यू विल कम. किती लोकांनी यायचंय तिकडे? तू जाणार आहे? चल माझं बी हात वर. तुम्हाला यायचंय. तुमच्यापैकी किती लोकांनी स्वतः प्रोडक्ट घेतलेला आहे? ती येण्यास पात्र ठरतील. तुमचा प्रोडक्ट नसेल तर चेक कुठनं मिळणार तुम्हाला? पहिलं बघा आता या 2 दिवसामध्ये 30 तारखेच्या क्वालिफाय व्हा. म्हणजे पहिल्या पंक्तीत याल तुम्ही, पहिल्या 50 मध्ये याल. नाहीतर चारही बाजूला हा बिझनेस ग्रो होतोय. बरोबर आहे? म्हणजे ही 2 बॅच तर कंपल्सरी फुल होणार आहे. पावसाळ्यात आम्ही एलडीबी घेणार नाही, घेऊ शकत नाही एलडीबी पावसाळ्यात. त्यामुळे मॅक्झिमम झाले तर 100च लोक येऊ शकतात. त्यातली मुंबई आणि बेळगाव जर बघितलं तर कोल्हापूर सातारच्या वाट्याला काही येईल का नाही मला माहित नाही. 9 तारखेपर्यंत थांबलात तर धोका आहे. त्यामुळे या 30 तारखेपर्यंत मॅक्झिमम तुम्ही क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करा आणि सहज यश. इकडे पास तिकडे पास. सहज 6वी स्टेप नाही.